उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक होते आहे, मी यापूर्वी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। सरकार मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची स्पष्ट आहे आणि म्हणूनच तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही आरक्षण दिलं होतं। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात रद्द झालं। मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे, त्याला मी प्राधान्य देतो आहे। त्यावर डेडिकेटेड कमिशन, ती कमिटी सगळे लोक काम करत आहेत आणि थोडा अवधी सरकारला दिला पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांना देखील मी विनंतीवजा आवाहन केलेलं आहे की सरकार पूर्ण बाजूने आहे मराठा समाजाच्या, पण जी काही मागणी अशी की जी आपण निर्णय घेऊन आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही आणि म्हणून जे आपण निर्णय घेऊ तो टिकला पाहिजे कायद्याच्या चौकटीवर। सुप्रीम कोर्टामध्ये देखील क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे, त्याला आपण सुप्रीम कोर्टाला देखील विनंती आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम देखील त्याच्यावर आपले लोक काम करत आहेत आणि जे आरक्षण देऊ ते टिकेल, फुलप्रूफ असेल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका सरकारची आहे। यामध्ये जे काही इतरही समाज आहेत, ओबीसी असतील, त्यांना म्हणजे जे इतर समाजाचं आरक्षण कमी न करता जसं मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी दिलं होतं तीच भूमिका आजही सरकारची आहे। माझं सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, समन्वयकांना विनंती आहे की सरकार निर्णय घेणार सरकार आहे, कारण आपल्याला माहीत आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्टे दिला त्यावेळेस ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, मुलाखती झाल्या होत्या, त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, असे 3700 कॅन्डिडेट त्या विषयाला कोणी हात लावत नव्हता, हिम्मत करत नव्हतं, पण अधिसंख्य पद निर्माण करणारे आम्हीच आहोत आणि 3700 तरुणांना नोकऱ्या आम्ही दिल्या, म्हणून सरकार पॉझिटिव्ह आहे। सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, फीची प्रतिपूर्ती, परदेशी शिक्षण, हे सगळं ज्या योजना आहेत, ओबीसीला मिळणारे लाभ आज आपण मराठा समाजाला देतो आहे। फक्त हे जे आरक्षण आहे ते टिकणारं असलं पाहिजे, कायद्याच्या चौकटीमध्ये ते कुठेही त्याला बाधा येता कामा नये अशा प्रकारचं काम सरकारची भूमिका आहे। त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे काम करू शकतो आणि त्यासाठी आजची बैठक सर्वांना बोलवलेलं आहे। प्रत्येकाच्या सूचना, त्यामध्ये चांगल्या सूचना हे मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी दिल्या पाहिजे एवढी अपेक्षा आमची। अध्यादेश काढला तर तो टिकणार नाही, घाई गडबडीत जर अध्यादेश काढला, घाई गडबडीमध्ये कुठलंही काम न्यायालयामध्ये स्टे झालं तर मग ही एक प्रकारची फसवणूक ठरेल। शासन कुणालाही फसवू इच्छित नाही, मराठा समाजाला बिलकुल अशा प्रकारचं आपण काहीतरी थातूरमातूर तात्पुरतं काम करून उपयोग होणार नाही आणि जे करू ते पूर्णपणे कायदेशीर, फ्रुटफुल आणि त्याचा फायदा मराठा समाजाला मिळेल असं विरोधकांनी देखील याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, कारण शेवटी हा एक सामाजिक प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नाही आहे। याच्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, कायदा सुव्यवस्था या ठिकाणी, काही ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी विरोधी पक्षांनी देखील ह्या राज्यामध्ये जसं सत्ताधारी पक्षाची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखण्याची, शांतता राखण्याची आहे, तसंच विरोधी पक्षाचं देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि यामध्ये तर बिलकुल राजकारण आणण्याची इच्छा कुणाची असता कामा नये।